नमस्कार. सध्या महाराष्ट्रात एका बातमीची खूप चर्चा सुरू आहे. ती म्हणजे महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या नवीन मातृत्व रजा धोरणाची. पण या घोषणेचा नेमका अर्थ काय आहे? चला, आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे सरकारी महिला कर्मचाऱ्यांना खरंच आता पूर्ण 1 वर्षाची प्रसूती रजा मिळणार आहे का? यातलं सत्य काय आणि गैरसमज काय हेच आपण आज स्पष्ट करणार आहोत. ही घोषणा कोणी केली तर राज्याचं नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी. आणि त्यामुळेच या बातमीला एक वेगळं वजन प्राप्त झालं आहे आणि सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आहे. ठीक आहे, घोषणा तर झाली, पण ह्या घोषणेचा खरा अर्थ काय आहे? ही बातमी नक्कीच खूप उत्साहवर्धक आहे, पण त्यात एक छोटासा पण खूप महत्त्वाचा तपशील आहे जो आपण समजून घेतला पाहिजे, म्हणजे कोणताही गोंधळ राहणार नाही. आता ही स्लाइड नीट बघा, कारण सगळा गोंधळ इथेच आहे. सगळ्यांना काय वाटतंय की आता सरसकट 1 वर्षाची पूर्ण पगारी सुट्टी मिळणार आहे, पण खरं तर तसं नाहीये. वास्तव हे आहे की जी आधीपासून 180 दिवसांची पूर्ण पगारी रजा मिळते ती तशीच कायम आहे, पण त्यासोबतच एक नवीन पर्याय जोडला गेला आहे. तो म्हणजे गरज लागल्यास आणखी 1 वर्षाची अर्ध्या पगारावर रजा घेण्याचा. चला, हे अजून सोपं करून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची म्हणजेच 180 दिवसांची पूर्ण पगारी रजा मिळते. ती तर मिळणारच आहे. आणि आता येतो तो दुसरा नवीन भाग. ही रजा संपल्यानंतर जर गरज वाटली तर बाळाच्या संगोपनासाठी आणखी 1 वर्षापर्यंतची रजा घेता येईल, पण ती अर्ध्या पगारावर असेल. तर मग प्रश्न पडतो की यात नवीन काय आहे? सगळ्यात मोठा बदल कोणता? तो बदल फक्त जास्त सुट्ट्या देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर तो आहे महिला कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास आणि त्यांना दिलेली लवचिकता. आणि तो मोठा बदल आहे हा. विचार करा, पूर्वी अशी अतिरिक्त रजा घेण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची म्हणजेच वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज लागायची, पण आता ती अट पूर्णपणे काढून टाकली आहे. हा एक खूप मोठा दिलासा आहे. तर ही अर्धवेतन रजा किंवा हाफ पे लीव्ह म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 50% रक्कम घेऊन रजेवर जाऊ शकतात. आणि या धोरणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सुविधा आता कोणत्याही वैद्यकीय पुराव्याशिवाय मिळणार आहे. ठीक आहे, नियम बदलला, पण याचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार आहे? चला तर मग पाहूया. याची व्याप्ती खूप मोठी आहे. यात शाळेतल्या शिक्षकांपासून ते अगदी तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. आणि अर्थातच सरकारी सेवेतल्या इतर सर्व महिला कर्मचारी. म्हणजे हा निर्णय खरोखरच सर्वसमावेशक आहे. आता थोडं ह्या निर्णयाच्या महत्त्वावर बोलूया. हा फक्त एक सरकारी नियम नाहीये. याचं महत्त्व खूप खोल आहे, विशेषतः नोकरी करणाऱ्या माता आणि त्यांच्या कुटुंबांसाठी. या निर्णयामागचा जो हेतू आहे तो या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतो, म्हणजेच बाळाची काळजी घेणं आणि त्याच वेळी नोकरी सांभाळणं, या दोन्ही गोष्टींमध्ये एक समतोल साधता यावा, हाच या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात काय तर अनेक महिलांना बाळाच्या जन्मानंतर करिअर आणि घर यातली एक गोष्ट निवडायला लागायची. बाळाच्या आयुष्यातलं पहिलं वर्ष किती महत्त्वाचं असतं हे आपण सगळेच जाणतो. त्या काळात आईला बाळासोबत राहता यावं यासाठी हे धोरण एक मोठं पाठबळ देणार आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, कामाच्या ठिकाणी महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी, समान संधी देण्यासाठी अशा प्रकारची धोरणं किती महत्त्वाची भूमिका बजावतील असं वाटतं, यावर नक्की विचार करा.